नमस्कार. अजिंक्य तारा ते आल्प्स या मालिकेतील हा 29वा भाग. मागच्या भागामध्ये रात्री हॉलंड स्पेशल चाखण्याचा आम्हाला आग्रह लिहून केला. इथपर्यंत आलो होतो. अर्थात आम्ही ते धाडस केलं नव्हतं, कारण परक्या ठिकाणी काय असावं काय नाही याकरता सेफ असलेलं बरं म्हणून. त्या पुढचा भाग आता आपण आज चालू करूया. मला मध्ये एकाने विचारलं मुद्दाम की अहो तुम्ही म्हणताय युरोपचा प्रवास, पण युरो वगैरे उल्लेख न करता तुम्ही लिरा फ्रँक असा कसा उल्लेख करताय? कारण मी काय प्रत्येक भागात सांगत नाही की आम्ही हा प्रवास 1985 साली केला होता आणि तेव्हा युरोपियन युनियन व्हायचं होतं. तेव्हा प्रत्येक देश स्वतंत्र होता, त्याचं चलन वेगळं होतं, त्याचा विसा वेगळा काढायला लागायचा. त्यामुळं हा प्रवास सगळा त्या काळातला आहे, 85चा, आजचा नाही आहे. असो, रात्री आम्ही हॉलंड स्पेशल चाकण्यात धाडस केले नव्हते, त्यामुळे सकाळी 6चा वेकअप कॉल अडचणीचा वाटला नाही. सगळ्या गोष्टींची आवरावर करायची सवय आता इतकी अंगावर पडली होती की तास सव्वा तासात सामान पॅक करून ब्रेकफास्टला जाणे म्हणजे विशेष नव्हते. शिवाय आदल्या दिवशी रात्री थोडी मोठी होती. संपूर्ण युरोपभर उन्हाळा संपून जेव्हा हिवाळा सुरू होतो तेव्हा घड्याळ 1 तास मागे करतात. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी हा सोहळा असतो, तेव्हा 29 सप्टेंबरची रात्र 1 तासाने मोठी असते. रात्री 12 वाजले की पुन्हा लहान काटा 11वर आणायचा आणि मध्यरात्र होण्याची तासभर वाट बघायची. हा प्रकार म्हणजे कालचक्राला थांबवून धरणाऱ्या भगीरथ प्रयत्नासारखाच मला वाटला. रात्री मयूर रेस्टॉरंटमध्ये उशीर झाल्याने गृह खात्याने तगादा लावला होता की आता गप्पा किती वेळ मारणार. 10 वाजत आले. सकाळी लवकर निघायचं आहे. मी ती आज्ञा शिरसावंदी म्हणून लिओला हॉलंड स्पेशल आवृत्ती घ्यायची विनंती केली. त्यावर त्याने आताचे 10 म्हणजे खरं 9च वाजले आहेत असे जड जीवेने सांगून घड्याळाच्या काट्यांच्या फिरवाफिरवीची मौलिक माहिती दिली होती. मी त्याला म्हणले, म्हणजे इंग्लंडमध्ये उद्या पोहोचायला वेळेत काही फरक पडणार नाही. इंग्लंडचा समावेश भौगोलिकदृष्ट्या जरी युरोपमध्ये केला असला तरी भावनिकदृष्ट्या अन्य युरोपियन राष्ट्रे इंग्लंडला परकेच मानतात. त्यावेळी माझ्या प्रश्नावर लिओतील बेल्जियन जागा झाला आणि तो गरजून म्हणाला, त्या शहाण्या लोकांचे सांगू नका. आम्ही सर्व युरोपभर आज घड्याळ मागे करतो, तर हे इंग्लिश विद्वान आपले वेगळेपण दाखवण्यासाठी अजून 15-20 दिवसानंतर ती घड्याळ मागे करतात. त्याची जड झालेली जीभ सात्विक रागाने सैल सुटली होती आणि त्यामुळे त्याच्या पुढ्यातील हॉलंड स्पेशल बरोबर माझा खिसा मात्र अधिकच हलका होत होता. गावगांना फिरणाऱ्या सराईत फिरत्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह मंडळींचे मला नेहमीच कौतुक वाटते. रोज पूर्ण दिवसभर गावभर गाठीभेटी घ्यायच्या, कष्ट करायचे. रात्री लॉजवर समूहाविषयांच्याबरोबर गप्पा मारायच्या, पत्ते वगैरे करत जागरण करायचे. पुन्हा सकाळी उठून सगळे आवरून नीटनेटकेपणे पुढच्या गावाची बस किंवा रेल्वे पकडायची. असे महिन्यातले 20-25 दिवस आणि तेही हसतमुखाने करायचे. ही वृत्ती म्हणजे खरोखरी संसारी संतांची किंवा श्रीमान योग्याची. पण युरोपमधल्या त्या भ्रमंतीत आम्हालाही असेच वागण्याची सवय झाल्याने त्यांच्याबद्दलचा मनातला आदर नाही म्हटले तरी थोडा कमी झाला होता. ब्रेकफास्टला वेळेत पोचून 2 घास म्हणजे चक्क दणकून खाणेच पोटात गेल्यावर मला आठवण झाली की लिओ ठीकठाक आहे ना ते पाहावे. पण तो तर साधा नव्हे तर फर्स्ट क्लास ठाकठीक होता. नेहमीचा शर्ट पॅन्ट हा वेळ सोडून चकाचक सूटमध्ये लिओ दिसत होता. बसने ॲम्स्टरडॅम सोडले आणि पाठोपाठ सर्वांनी आपापली तोंडे. तो बसचा शेवटचा प्रवास होता. शिवाय इंग्लंडला पोहोचल्यावर आमच्यातील काही मंडळी स्वतंत्रपणे आपापल्या मित्रांच्याकडे नातेवाईकांकडे जाणार होती. त्यामुळे मग बसमधील माईकवरून प्रत्येकाला 5-10 मिनिटे बोलायची संधी देण्याची शक्कल निघाली. सर्वांनीच त्या संधीचा फायदा घेऊन आपापल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. लिओचे सगळ्यांनीच आभार मानले. कलकत्तावाल्या बाबूविषयांना तर पासपोर्ट हरवल्याची आठवण होऊन गैवरून आले. बाजूची हिरवीगार राने आणि मनातले हळूहळू विचार यांचा मेळ बसत चालला होता. वाटेत एका ठिकाणी पवनचक्कीजवळ लिओने खास फोटोसाठी म्हणून बस थांबवली. ती अगदी जुनी आणि वैशिष्ट्यपूर्ण पवनचक्की जणू फोटो काढण्यासाठीच केली असावी अशी दिसत होती. तिच्यासमोर उभे राहून फोटो काढून घ्यायची प्रत्येक धावपळ झाली आणि त्यामुळे फक्त 5 मिनिटेच थांबणारी आमची बस शिरोळला फक्त 2 मिनिटे बस थांबेल, कोणी उतरू नका या कंडक्टरच्या दमाला न जुमानता 15 मिनिटे थांबणाऱ्या एस टी बसप्रमाणे अर्धा तास थांबली. रॉटरडॅम गावाला थोडा वळसा घालून ती हुक ऑफ हॉलंड या धक्क्याला लागली. इंग्लंड आणि हॉलंड यांच्या दरम्यान उत्तरी समुद्र पसरलेला आहे. हॉलंडमधील हुक ऑफ हॉलंड ते इंग्लिश किनाऱ्यावर हार्विच बंदर अशी आता आमची समुद्रातून सफर होती. आमचा समुद्र प्रवासाचा अनुभव एकदम शून्य. मध्य प्रदेशातील वास्तव्याने पत्नीने तर वयाच्या 18-19 वर्षापर्यंत समुद्रही पाहिला नव्हता. माझा पूर्वानुभव म्हणजे कोकणातल्या गाडीतून कुर्दुंडा नामक गावी लॉन्चेत बसून
आंबेर खुर्द या मावशीच्या गावी उतरणे एवढाच होता. शिवाय तोही वयाच्या 8व्या-9व्या वर्षी घेतलेला. त्यामुळे जलप्रवास म्हणजे माणसांनी ठेचाठेच भरलेली लॉन्च, त्यातही माणसांच्या बरोबरीने सामान, आंबे फणस यांची दाटी, अंगावरून वाहणारे घामाचे लोट, लॉन्चचा भडभड भडभड फटफट फटफट असा आवाज, डिझेल इंजिनचा वातावरणात पसरलेला धूर आणि त्यामुळे एकूणच परिक्षेत्रात पसरलेला घाम व कार्बन डायऑक्साईड यांच्या अजोड मिश्रणाने पसरलेला सुवास अशीच कल्पना होती. त्यामुळे या 7-8 तासांच्या समुद्र प्रवासात बोट लागेल काय, कसा प्रवास होईल याची पत्नीला धास्ती वाटत होती. मलाही मनात काळजी होती. पण स्त्री सुलभतेनुसार माझी पत्नी हे बोलून दाखवत होती आणि मी पुरुषी अहंकाराने ती मनातल्या मनात लपवून वर करणे उसने हसू आणत होतो. आमची बस त्या बंदराबाहेर उभी राहिली. एकामागोमाग एक मंडळी सामान घेऊन खाली उतरली. बसच्या प्रचंड पोटातील सामानही एका ट्रॉलीत चढवले गेले आणि ट्रॉलीबरोबर बोटीवर ते सामान चढवण्यासाठी ट्रॉलीबरोबर तेही गेले. आम्ही आपापले हँडबॅग घेऊन आता आमचे नेते काय आदेश देतात याची वाट पाहत स्वतःचे ओझे एकदा एका पायावर व नंतर दुसऱ्या पायावर असे टाकत बसपाशीच उभे राहिलो. बोट नक्की केव्हा सुटणार आणि ती सुटल्यानंतर किती तासांनी इंग्लंडला पोहोचणार यासंबंधी त्यातल्या त्या जाणत्या मंडळींनी आपले विचार मांडले आणि नेहमीसारखेच त्या तज्ज्ञांच्यात एकमत होईना. एवढा वेळ तटस्थ वृत्तीने बाजूला उभा असलेला लिओ ही चर्चा ऐकून पुढे आला आणि त्याचे अचूक तपशील देऊन ही बोट हार्विसला पोहोचेल तेव्हा संध्याकाळ झालेली असेल आणि तुम्ही लंडनमध्ये शिराल तेव्हा रात्रच झाली असेल हे सांगितले. एव्हाना जॉनने परत येऊन, चला मंडळी चला, तुमचे एक्सचेंज बदलून घ्या व इमिग्रेशन काउंटरला आपापले पासपोर्ट दाखवून सरळ बोटीवरच या असा आकारा दिला. मी डॉक्टर लिमॅनना म्हणाले, चला निघता निघता लिओशी हस्तांतरण करू, त्याचे आभार मानू व मग पुढे निघू. लिओ ऑफिसबाहेर एखाद्या सासरी जाणाऱ्या मुलीची पाठवणी करणाऱ्या वधूप्रमाणे गंभीर चेहरा करून उभा होता. आमच्या सुमारे 5,000 किलोमीटरच्या प्रवासात त्याच्या उत्तम सारथ्य कौशल्याची आम्हाला जाण आली होती. शिवाय संपूर्ण प्रवासात जॉनने पॅरिसला केलेल्या प्रार्थनेचा प्रभाव असेल किंवा आमच्या सर्वांच्या पुण्याचा साठाही कारणीभूत असेल. बसचा कुठेही कसलाही अपघात त्रास झाला नव्हता. साधे पंक्चरसुद्धा झाले नव्हते. मी लिओला म्हटले, आमच्याकडे भारतात प्रवास व्यवस्थित पार पाडण्यासाठी व नंतर प्रवास पूर्ण झाल्यावर नारळ फोडतात. माझे ते वी ब्रेक द कोकोनट या चालीचे इंग्लिश ऐकून व मुख्यतः त्यामागची भावना समजून घेऊन लिओने हास्यमुद्रेने मान लवली. पण माझे शब्द माझ्या मागे उभे असलेल्या डॉक्टर पद्मनाभनने ऐकले होते. त्यातला ब्रेक द कोकोनटचा धागा पकडून ते लगबगीने बसमध्ये परत गेले व फ्रीजमध्ये कोका कोलाच्या टीनमागे लपून ठेवलेली त्यांची शॅम्पेनची बाटली घेऊन आले आणि म्हणाले, आपण पॅरिसमध्ये लिडो शोला गेलो होतो ना, तेव्हाची मिळालेली शॅम्पेन मी टी टोटलर असल्यामुळे तशीच ठेवून दिली होती. आता ती फोडून आपला सुखकर प्रवास साजरा करूया. त्याने शॅम्पेनची बाटली माझ्या हातात दिली खरी, पण आम्ही शॅम्पेन हे सेलिब्रेशन काय एवढेच पुस्तकी ज्ञान प्राप्त केलेले आणि लॉर्ड्सच्या मैदानावर विश्वचषक जिंकल्यानंतर कपिल देवने शॅम्पेनचे बूथ उडवून तिच्या उसळत्या फेसाबरोबर आपली विजयाची झिंग दूरदर्शनावर पाहिलेली. त्यामुळे शॅम्पेनची बाटली उघडावी कशी हा प्रश्न काही सुटेना. माझी ती अवस्था इतर कोणाच्या नाही पण पत्नीच्या लक्षात आली. हे सेलिब्रेशन करण्याचा मान सगळ्या ग्रुपने आपल्या पतिराजांना दिले आहे याचे कौतुक करायचे लांबच राहिले. उलट ती म्हणाली, अहो वेंद्राचं काय बघताय, तुम्हाला माहीत नाही तर कोणाला तरी विचारा की. सुदैवाने मराठी जाणणारी मंडळी सभोवताली नसल्यामुळे माझा आप कायम राहिला. लिओ म्हणाला, ओपन अप मॅन, लेट अस सेलिब्रेट. त्यावर मी माझे अज्ञान दडवट, छे मी कशाला, या सगळ्या प्रवासात तुझे सारथ्य महत्त्वाचं आहे तेव्हा ती तूच उघडणे योग्य असे म्हणून चटकन ती बाटली त्याच्या हातात दिली. त्यालाही विचारायला वाटले असेल की भारतीय मंडळी खरेच मोठ्या मानाची दिसतात. त्याने सराईत हाताने बुचावरचा कागद टरकावला व 2-3दा बाटली हलवून टाक करून गुज हवेत उडवले आणि प्रत्येकाने बाटली तोंडाला लावत त्या सेलिब्रेशनचा आनंद लुटला. आम्ही एकामागून एक इमिग्रेशन काउंटरवर उभे राहिलो. ऑफिसच्या बाहेरील लांबलचक कॉरिडॉरच्या टोकाला लिओ कमरेवर हात ठेवून उभा होता. अधूनमधून आमच्यातील एखाद्याने त्याला हात केला की तोही हात हलवून मान किंचित झुकून सुहास्य मुद्रेने निरोप देत होता. मला का कोण जाणे उगीच एक संस्कृत श्लोक आठवला. त्याचा भावार्थ असा होता, आयुष्यातील प्रत्येक सोबत्याची संगत ठराविक मर्यादेपर्यंत असते. कोणी तारुण्यात साथ देतात. तारुण्य संपून वृद्धत्वाची संध्याकाळ सुरू झाली की जुने सोबती पांगतात, नवीन सोबती मिळतात. ही संध्याकाळ जेव्हा संपते तेव्हा आयुष्याची अखेर होते. अचेतन शरीराला अंत्यसंस्कारासाठी सखे सोबती घेऊन जातात.
पण जेव्हा त्या शरीरातील आत्मा अलग होऊन प्रवासाला निघतो तेव्हा तेव्हा त्याला कोणीच साथी सोबती नव्हतो. नंतरचा प्रवास त्या आत्म्याला एकट्यानेच करायचा असतो. अर्थात या आनंद प्रवासात हा शेवटचा प्रवास का आठवावा हे मला कळले नाही. पण आपल्या बसकडे एकट्याने जाणाऱ्या लिओच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून बहुधा तो आठवला असावा. सहसा गंभीर न होणारा माझा चेहरा गंभीर जाऊन पत्नीने काळजी विचारले, का हो काही विशेष? काही नाही असे म्हणून मी चेहरा हसरा केला. आपल्या मनातील काळजी गांभीर्याचा कल्लोळ लपून ठेवून हसरा मुखवटा लावण्यातच खरा आनंद असतो नाही का? इमिग्रेशनच्या काउंटरचा संबंध रशियानंतर प्रथमच आला. कारण युरोपमध्ये एका देशातून दुसऱ्या देशात जाणे म्हणजे अंगणातून मजुरीवर जाण्यासारखेच वाटत होते. इथे मात्र युरोपची मुख्य भूमी सोडून युरोपचाच भाग असलेल्या पण मधला समुद्र पार करून इंग्लंडला जायचे होते. आपापली तिकिटे, पासपोर्ट्स आणि एम्बार्केशन कार्ड्स हातात भागवत व त्यावर योग्य ते शिक्के मारून घेत आमची रांग हळूहळू पुढे सरकत होती. डॉक्टर लिमॅनच्या मनात रशियातला अनुभव पक्का घर करून बसला होता. त्यामुळे रांगेतील माझ्या पुढची जागा सोडून ते माझ्या मागे येऊन उभे राहिले. मी असे विचारल्यावर त्यांनी काही न बोलता पासपोर्टवरचा त्यांचा फक्त फोटो दाखवला. पण त्यांच्या आणि आमच्या सुदैवाने हॉलंडच्या अधिकाऱ्यांना डॉक्टरांच्या फोटोच्या तपशिलात शेअरची बुद्धी झाली नाही. अन्यथा पुन्हा एकदा ओळख परेडचा कार्यक्रम झाला असता. रांगेतून पुढे सरकल्यावर डॉक्टर लिमे वेजी हास्य करून म्हणाले, हॉलंडचे पोलीस खाते बहुधा समजूतदार दिसते. बच्चा रानडे लगेच म्हणाला, तसे काही समजू नका, तेही चतुर आहेत. तेथे तुम्ही रशियात प्रवेश करत होता म्हणून तुमची तपासणी झाली. आता तुम्ही हॉलंड सोडून निघालात ना, म्हणून ही बॅच जाते तर जाऊ दे म्हणून त्यांनी तुझी चौकशी केली नाही. हे ऐकल्यावर मात्र डॉक्टरांचे हास्य लोपले आणि प्रत्युत्तराच्या भानगडीत न पडता त्यांनी सरळ बोटीचा रस्ता धरला. बोटीची वाट मात्र बिकट नव्हती. सरळ वाट वहिवाट असावी, धोपट मार्गा सोडू नको, ही कविता लहानपणीच पाठ केलेली आम्ही. त्यामुळे वाटेत कोणी आडवे आले तर सरळ धुपटून काढून आपली वाट धरायची हा खाक्या अंगी बांधलेला होता. त्यामुळे शिडीवरून बोटीत शिरल्यावर बाजूच्या लोकांना आणखी बाजूला करून आस्मानकांनी लिफ्ट पकडली व डेकची वाट धरली. डच लोकांचे राजघराण्याबद्दलचे प्रेम अगदी भारताची आठवण व्हावी इतके स्पष्ट आहे. त्याला अनुसरून आमच्या बोटीचे नाव क्वीन बियाट्रिक्स होते. वर्गव्यवस्थेचा मागता काही फक्त श्रुतीस्मृतींनीच घेतलेला नाही आहे. जगात ही प्रत्येक ठिकाणी ती वेगवेगळ्या प्रकारात आढळते. बोटीचा प्रवासही याला अपवाद नव्हता. आमची तिकिटे स्वस्तायची म्हणजे डेक क्लासची होती. उच्चवर्गीयांसाठी जादा रकमेचा केबिन क्लास होताच. ही बोट म्हणजे जणू एखादी कॉलनी असल्यासारखी प्रचंड होती. तळमजला, केबिनचे 2 मजले, मध्ये एक लाऊंज, ड्युटी फ्री शॉपचा मजला व वर पुन्हा डेस्कचे 2 मजले. वर खाली जायला लिफ्ट तर होत्याच, शिवाय अतिउत्साही मंडळीसाठी सुरेख गालीचे अंतरलेले जिनेसुद्धा होते. मी अगदी शेवटच्या डेकवर गेलो. एखाद्या सिनेमा थिएटरच्या भव्य हॉलसारखे त्याचे स्वरूप होते. उत्कृष्ट चामड्याने मढवलेल्या आरामशीर खुर्च्या थिएटरप्रमाणेच अधूनमधून जाण्याचे मार्ग सोडून बसवल्या होत्या. रिकाम्या खुर्च्या पाहण्याची सवय फारशी नसल्याने मी लगबगीने हातातील सामान 4 खुर्च्यावर पसरून आधी त्या पकडल्या. जागा पकडायची सवय पुण्यात असताना हिंदविजय टॉकीजच्या इंग्लिश मॅटिनीपासून जडलेली. तेव्हा अवघ्या 30 पैशाचं तिकीट असायचं पुढच्याला. आमच्या गाईने दणकून सिनेमे पाहिले होते. एकाने पुढे जाऊन 15-20 खुर्च्या पकडायच्या व मग उरल्याने आपापल्या खानावळीतून जेवणे उरकून आरामात जायचा हा प्रकार. आता एकट्याने 4 खुर्च्या पकडताना मला ती जुनी आठवण झाली तर त्यात नवल नव्हते. आज इथेच थांबूया. उद्या बोटीच्या प्रवासाचा पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार.